शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे पेपचा किल्ला बघायला, म्हणजेच विकटगड, आणि हे माथेरानमध्ये आहे। तर आपण बघणार आहेत पेपचा किल्ला। बघू शकता माझ्या मागे बोर्ड लावलेला आहे, आपल्याला इकडनं जायचं आणि हा रस्ता वरती जातोय, पूर्ण माथेरानला जातो। आणि आपल्याला इकडे एक राईट मध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे रेल्वेच्या पटरीमधनं। आपल्याला इथं 1 ते 1.5 किलोमीटर आपल्याला जायचे सरळ चालत, आणि त्यानंतर मग आपल्याला पूर्ण डोंगर रांगातून आपल्याला जायचे आपल्या पेपच्या किल्ल्यावरती। तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत, तुम्हाला दाखवतो मी कुठनं आलेलो आहे आपण आणि कसं जायचं इथे यायचं ते। 10:30 झालेत, आपण आज ट्रेक भरपूर उशीर सुरू केलेली आहे, तरी पण ठीक आहे। आपण किती वाजता पोहोचतो ते बघूच समजा आता। आणि आपल्याला 3 ठिकाणी जायचे, एक कड्याचा गणपती, लास्ट टाइम आपण लांबून बघितलं कड्याचा गणपती, आज जवळ जाऊन बघणार आहे। त्यानंतर मंदिर, एक मंदिर आहे वरती, ते मंदिर बघायचे, आणि त्यानंतर जी गुफा आहे, अशा 3 ठिकाणी आपण जाणार आहेत। पेपचा किल्ला दिसायला जरी सोपा असला तरी पण एवढा सोपा नाही तो, त्याची चढाई ही एकदम कठीण स्वरूपाची मानली जाते। जेव्हा माथेरानच्या वरती जाताना जी पटरी असते त्या आजूबाजूला ना काम करण्यासाठी ना लोकांना पाणी लागतो। पाण्यासाठी बघायची आयडिया करून ठेवते इथे, म्हणजे यात पाणी साचलं जाणार आहे, पूर्ण हा पाणी साचलं जाणार, आणि मग जो रस्त्यामध्ये कुठे काम केला जातो तर कामाला पाणी वापरला जातो, आणि पाणी पिण्यासाठी हाच पाणी वापरला जातो। आपल्यासाठी सरप्राईज आहे, आपल्याला ट्रेन बघायला भेटणार आहे इथं। फर्स्ट टाइम आता माथेरानला आपण ट्रेन बघतो वरती आल्यानंतर, तुम्हाला दाखवतो मी बघा। त्याच्या आधी आपण कधी ट्रेन तर बघितली नव्हती माथेरानमध्ये असं वरती आल्यानंतर, पण आज बघायला भेटते आपल्याला। तर बघू, नेमकीच सकाळची ट्रेन आपल्याला बघायला भेटते। अजून काय पाहिजे आपल्याला, बघू शकता मागला ट्रेन येते। आता आवाज फुल ट्रेनचा असणार आहे, पण आपण बघू तरी मजा घेऊ ट्रेनची। ट्रेनला चालायला पण किती टाइम लागतो बघा, किती स्लो ट्रेन चालते एकदम। ट्रेन चाललेली ना, आपण आता ट्रेनच्या मागे जाणार आहेत। बघू शकता आपल्या याच रोडने आपल्याला जायचे, आता सरळ आपल्याला पुढे जायचे। तर माथेरानला या आधी भरपूर वेळेला आलेलो आहे, पण कधी पटरीमध्ये तरी आपल्याला ट्रेन नव्हती लागली। जसं की खाली नेरळ स्टेशनला किंवा वरती माथेरानला, तिथं आपल्याला ट्रेन बघायला भेटली होती, पण रनिंग मध्ये तर कधी बघितली नव्हती। जाऊ दे, एक इच्छा काहीतरी भेटतं बघायला। इच्छा नाही बोलता येणार, टाइमपासच आहे, पण भेटले बघायला। बघा यो ब्लॅक दांडा दिसतो का, आपल्याला या ब्लॅक दांड्याच्या हिशोबाने सगळं आपल्याला इथे जायचे। इथे मंदिर आहे, त्या मंदिरात आपल्याला जायचे, पण आपल्याला त्या इथे जाण्यासाठी आपल्याला 2 तास लागणार आहेत। पूर्ण फिरून 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 जायचे आपल्याला। तर जाऊ आपण, पण लांब आहे थोडं। शक्यतो आहे ना एकटे येत नका जाऊ, कारण की कसं आहे हा प्रवास 3 ते 4 तासाचा आहे। कोणता, आपण आता आलेलो आहे पेप किल्ला, बरोबर आहे। त्यामध्ये कसं आहे रस्त्यामध्ये तुम्हाला कोण भेटेल नाही भेटेल त्या भरोश्यावर राहून जमणार नाही, कारण की थोडीफार भीती पण असते जंगलच्या ठिकाणी। माकडं वगैरे असतात किंवा दुसरे काय प्राणी वगैरे पण असतात बघायला भेटतात, त्यामुळे जोड असेल तर बरं होतं, एकाच एक जोड राहतो।
आता पुढे माकड आहेत. आता मला एक काठी भेटली मोठी, काठी हातात ठेवतो बघा, कारण की माकड भरपूर आहेत पुढे, ते कधी पण आपल्यावरती अटॅक करू शकतात. त्यामुळे काठी घेतलेली बरी. बघा किती माकड आहेत पुढे. काठी असेल तर आपल्याला थोडीफार सेफ्टी राहते, नाही तर मग आपल्या तिथे अटॅक करू शकतात. म्हणून काठी घेतलेली बरी. हे बघा डोशा कसा आवाज आहे. चला आपण पुढे जाऊ. आणि हा व्ह्यू बघा पूर्ण कसा आपला फिरवून जायचे तिकडे, पूर्ण असं फिरायचं आपल्याला. अरे व्ह्यू आहे. शक्यतो आहे ना ट्रेक आहे ना ही सकाळी लवकरच करत जा, कारण की जेवढा आपण उशीर करणार तेवढा आपल्याला ऊन जास्त लागणार आहे. बघू शकता घाम किती यायला लागले आता. आणि आपल्याला ना आता बघा अजून भरपूर पुढे जायचे, तिकडनं असं खाली उतरायचे, पूर्ण खाली उतरायचे आपल्याला, पूर्ण असं खाली उतरून मग आपल्याला तिकडे जायचे. कुठे तिकडे मागे दिसतोय का, मागे जो मंदिर आहे ना आपल्याला, त्या मंदिरावरती जायचे. मग आपण समजू शकता आता किती प्रॉब्लेम होतात उन्हामध्ये, त्यामुळे लवकर निघायला चांगलं असतं. आपण जसा पुढे येतो तर आपल्याला ती कमान लागते. आपल्याला त्या कमानमधनं आपल्याला आतमध्ये जायचे. इथे कसं मस्त आपण घंटा वाजू, इकडनं आपण असं खाली जाऊ. पहिले आपण काय करू, कड्याच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग आपल्याला पेपच्या किल्ल्यावरती जायचं. तर आता आपण जाऊ आतमध्ये, तिकडे एंट्री करू आता आणि मग पुढचा प्रवास आता आपण चालू करणार आहेत. तर बघू आस्ते आस्ते जाऊ. जरा रस्ता पण आहे खराब आहे बघा, असा रस्ता आहे पूर्ण फिरून फिरून जायचे. आता आपल्याला साईडून लाकडांची तिथं तटबंदी केलेली दिसते बांबूंची, त्या हिशोबाने आपण आस्ते आस्ते उतरू. आणि आहेत दगड पण चांगले आहेत, म्हणजे मजबूत आहेत. फक्त कसं आहे ते याच्यावरती ज्या लहान लहान दगडी असतात ना, त्यामुळे पाय स्लिप व्हायची भीती असते. बघा ही बांबूची काही तटबंदी केलेली आहे, तटबंदी बांबूची केलेली आहे, म्हणजे कसं आहे असा एक सेफ्टी राहील. आपण जाऊ त्या सेफ्टीच्या आधारावरती. असती पायाला झटके बसतात. थोडा पुढे आलो का आपल्याला काहीतरी दिसतोय. इथे काय दिसतोय हे बघा, दिसतंय इथे मूर्ती ठेवली, शंकराची मूर्ती आहे, शंकराची पिंड आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आपल्याला थोडं आल्यानंतर एक छोटीशी गुफा टाईप आहे इथे ठेवलेली आहे. गुफा बघा मस्त बारीकच्या बारीक भेटलेली आहे. आपल्याला इकडं ना गुफेत जाऊन जायचे आपल्याला. तर आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. मग हे बघा थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला इथे एक बोर्ड लावलेला दिसतोय झाडाला. इकडे काय लिहिलेलं आहे, कड्याच्या गणपतीसाठी आपल्याला इकडे लेफ्ट साईडला जायचे आणि पेप फोर्टला राईट साईडला जायचे. तर आपण पहिले कड्याच्या गणपतीकडे जाऊ आणि मग नंतर मग आपण तिकडे वेवला जाऊ. तर बघा डोंगराच्या बाजून जायचे आपल्याला. आणि हा भाऊ चाललाय पुढे, त्यांचं सामान माकडाही नेलेलं आहे. आता ते त्यांची गँग गेले पुढे बघण्यासाठी. ते मला बोलत होते का मोबाईल सांभाळून माकड अटॅक करतात. आता बघू आता आपण पुढे जाऊन काय कसं ते. रस्ता थोडा स्लिप होतो त्यामुळे जरा भीती वाटते. तुम्ही किती वाजता आलेत? आम्ही 8-7 इथं पोहोचलो. काय बोलतो, लवकर आलं म्हणजे. यायचा होता पण मी आलो नाही, असं आला लेट उठलो. 8ला उठलोय मी एकटाच. चॅनलचं नाव काय? विकास विषय ब्लॉग म्हणून चॅनलचं नाव आपल्या. विकास विषय. कुठं आले तुम्ही? सोनारपाडा डोंबिवली. डोंबिवलीवर आलात का? मग आले कशावरती? ट्रेन
ट्रेननी झालेत काय? खालनं टॅक्सी आले का इकडनं? हा अच्छा. दादा फक्त माकड जे असते, माकड आले ना घेशात हे टाकून फोन घेऊन पालतात. सेल्फी स्टिक आहे आपल्याला, त्याच पडकू त्यांना. चालेल रेकॉर्डिंग. असं नाही झालं. आपण बघ गावठीत माकडावर गावठी येत तर काय फरक पडतो? रेंजच नाही. नेटवर्क नाही त्याला, पण येईल ना. आज ना आहे बघ विकास ब्लॉग म्हणून, फोटो येईल माझा, स्क्रीनशॉट मध्ये फक्त दिसेल. जाऊन आला का पुढे जाऊन? हो जाऊन आलो. किती वेळ लागला जायला? 1 तास लागतो. इथनं पुढे तिथे आला आणि किती गुफेत गेलते का? कुठल्या पुढे गुफा आहे ती. गुफा नाही, गुफा कुठे? अरे मग गुफा आहे पुढे. व तिथं पुढे गेलो ना, तिथं मंदिराच्या इथं नाही, पुढे तुम्हाला गुफा भेटते. शिवाजी महाराजांच्या काळात जे धान्याचे कोठारे ठेवायचे ना, ती ठेवायचे. पाणी वाटतं ते मंदिराच्या खाली ना. अरे मोठी गुफा आहे, तुम्हाला भेटे बघा तिथे. तुम्ही अर्धवटच बघितलं ना मग. माहितीच नाही मला गुफा. सेकंड टाइम आलो. काय नाही, तुमच्या ब्लॉग मध्ये बघू आता. अरे बघा ना, आले तर जाऊन या गुफेला. काय जाऊन तिकडे वापस कडे हिंमत नाही? चालेल चला. आपण जाऊ पुढे आता. असले असते असते ते आले भिवंडी सोनारपाड्यावर ना. आपण जाऊ आता. कडाचे गणपती जवळ झालेले बघू शकता. आपल्या मागेच आहे कड्याचा गणपती. आपण बॅक साईडून आलेलो आहे. तर पुढे जाऊ पटापट. त्यांच्यामुळे केले माकडांनी गेम, ते आपल्याला सावध करतात. ठीक आहे, सावध करायलाच पाहिजे. आणि माकडे गेम केली बोलला तर काय करू शकत नाही आपण. कड्यावरचा गणपती हा, या गणपतीची संकल्पना बोलला तर राजाराम खडे, कैलासवासी राजाराम खडे यांच्या माध्यमातून केलेली. आणि ही मूर्ती आहे ना कड्यावरच्या गणपतीची 52 फूट आहे. आणि ही बघू शकता, ही पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे मूर्ती, 52 फूट. तर इतिहास तसा विशेष काय नाही, पण स्वखर्चाने कैलासवासी राजाराम खडे यांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे. ते रेल्वेमध्ये इथं जॉबला होते, मोटरमॅन होते. त्यांच्या माध्यमातून कड्यावरच्या गणपतीची निर्मिती केलेली आहे. पूर्ण बघू शकता दगडामध्ये कोरलेला आहे गणपती हा. 52 फूट आहे टोटल. आणि हे पेप किल्ल्याला लागूनच माथेरानमध्ये आहे. पेप किल्ल्याला जाताना आपल्याला दिसतोय गणपती. आता आपण पुढे जाऊ, तिथे बघू. आता तिथे आतमध्ये आहे ना गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्याला. सध्या इथं लॉक केलेलं आहे ते, पण त्यामुळे दिसत नाही. पण बघू शकता छोटस मंदिर आहे. आणि इथे बाजूला आल्यानंतर आहे ना एक भारत दिसतं आपल्याला. आणि मोदक आहे हातामध्ये, बघू शकता या साईडवर पण तुम्ही किती मोठे. आणि इकडनं आल्यानंतर मग आपल्याला दर्शन होतं गणपती बाप्पाचं, बघू शकता. दगडामध्ये पूर्ण कोरलेलं आहे गणपती. संकल्पना ही कशी असेल त्यांची बघा, भारी एकदम. त्यांना यावेळी तर असं आपण ऐकलेलं आहे की जेव्हा ते कामाला यायचे तेव्हा त्यांना या दगडामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती दिसायची, म्हणून त्याही इथे मूर्ती गणपती बाप्पाची साकारलेली आहे दगडामध्ये. मूर्ती किती मोठी आहे बघू शकता तुम्ही, 52 फूट पूर्ण मूर्ती आहे. आणि खाली ते केलेलं आहे, मंदिर ठेवलंय, केलेलं आहे, मूर्ती ठेवलेली एक छोटी गणपती बाप्पाची. बराच टाइमपास केला आपण इथे. आता बघू शकतो गणपती बाप्पा मूर्ती. आणि इकडनं आता आपण निघतो, आपल्याला जायचे तिकडे सरळ आपल्याला पेपच्या किल्ल्यावरती. आता पूर्ण फिरून जायचे आता आपल्याला. आपण इथनं पटापट आता निघू. पाशी आपण तिकडे मागे ना लेफ्ट साईडला गेलो होतो, इकडनं उतरल्यानंतर आता आपण इकडनं राईट साईडला पेपच्या किल्ल्यावरती जाणार आहेत. बघा आता इथे आहे ना ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे इथला रस्ता पूर्ण ढासळलेला आहे. तर आता आपण बघू आपल्याला कसं उतरता येतं इथे. आस्ते उतरण्याचा प्रयत्न करू, कारण की रस्ता पूर्ण ढासळलेला आहे, त्यामुळे त्याला सांभाळून उतरायला लागणार आहे. आता वाटतं इथे आहे ना दोर दिसतो आपल्याला,
बघ इथे दोर आहे, दोराला धरून उतरावा असं वाटतंय. उतरायला मोठा रिस्की काम आहे आता इथे. बरं बाबा कोणाला आणलं नाही इथं जोड, इथं होते गडबड. बघू शकता दोर तर आहे मजबूत हा, पण तो बांधलाय केलीच्या बुंध्याला, त्यामुळे जरा भीती आहे. असती असती जायचे आता. दोर पकडला तर टेन्शन नाही, तसा मजबूत दोर आहे. कारण की पडलो तर डायरेक्ट होऊ शकता एक खोल दरी आहे, त्या खोल दरीमध्ये जाऊ आपण. सेफली आपण उतरलेलो आहे तर भेटू आता. चला आपण जाऊ आता पुढे पटापट पटापट. अजून थोडं पुढे आलो ना, पुढे आलेला पण आपल्याला कातलकडा दिसतोय बघा. हा पण एकदम रिस्की पॅच आहे. या रिस्की पॅचवर आपल्याला जायचे, कारण की इथं पण कसं आहे गेला का संपला असा कारभार आहे. त्यामुळे असतीच जायला पाहिजे. त्यामुळे काय टेन्शन राहायचं नाही, काय नाही. विकटगड काय आहे किल्ल्याला नाव आहे, हाच कारण आहे. कारण की तेवढा कठीण पण येतो. बाकी किल्ल्यांपेक्षा जी चढाई आहे ती थोडी कठीणच आहे. हा बघा अजून पुढे आलो आपल्याला एक शिडी लागते, शिडीवरनं आपल्याला उतरायचे. आता होईल गडबड उतरायला, तरी पण करू प्रयत्न आपण शिडी उतरण्याचा. आवाज येतोय काही ठिकाणी, ते बोर्ड ते लूज झालेले आहेत. भरपूर दिवसातून आज जरा चांगली ट्रेक झालेली आपली. नाही तर जेवढ्या केल्या आतापर्यंत म्हणजे काही कठीण पण केलेले आहेत, पण आता भरपूर दिवस झाले एवढी हे नाही, म्हणजे इझी वाल्या सर्व ट्रेक झालेले आहेत. जसं की कळसुबाई पण इझीच आहे, हरिश्चंद्रगड पण हा इझीच आहे, लोहगड हे इझी आहे. त्यामुळे काय एवढं काय वाटलं नव्हतं. शिडी बघा तसा बोलला तर हा रस्ता आहे ना शेवटपर्यंत तसंच आपल्याला बघायला भेटतोय. चढ उतार चढ उतार, कारण की एका डोंगरावरला खाली उतरायचे आणि परत दुसऱ्या डोंगरावरती चढायचे असं आहे. त्यामुळे थोडा रिस्की आहे. कोणतरी पोरं अजून दिसत आपल्याला पुढे. आपण एकटेच आहे. आपण भरपूर लेट झालेलो आहे. आता इथे जायचे आपण, असं इकडनं जाऊ. इकडं ना बघा परत आता खाली असं उतरायचे, असं फिरून फिरून जायचे मागे. आपण भरपूर लेट झालो तर आपल्याला वाटलं कोण भेटेल नाही भेटेल. रस्त्याने 2 ग्रुप भेटले आपल्याला. आणि बघा मागे खतरनाक आहे दरी बघाय. हा आपल्याला तिकडे जायचे, दिसतंय डोंगर तर तिथे जायचे. आपण पटापट निघू. बघा आता आपण थोडा अजून पुढे आलो, त्यानंतर
दिसतोय का? आता आपलं खाली उतरायचे, खाली उतरून आणि मग असं वरती जायचे, वरती जाऊन असं असं फिरून फिरून जायचे. रस्ता पूर्ण कसा का माहित नाही आपल्याला, वरती लोक दिसतात आपल्याला तिकडे. आपण जाऊ असं फिरून फिरून. आपण थोडा पुढे आल्यानंतर ना आपल्याला बघू शकता माझ्या मागे एक शिडी लागते. त्या शिडीवर जायची, त्या बाजूला शिडीला तट पण दिसते आपल्याला. मोठे मोठे दगड आहेत, एकावर एक रचना केलेली, काहीतरी बांधकाम आहे, जुनं बांधकाम ते. आपण जाऊ आणि हा दगड बघा किती मोठा दगड आहे. जर तो पुढे राऊंड असेल इमॅजिन करा किती भारी वाटला असतं. आपण पुढे जाऊन बघू आता. तिथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपली शिडी अशी फिरून जायची. ती 2 शिड्या आहेत, त्या 2 शिड्या आपल्याला चढायच्या आहेत आणि मग जायच्या वरती आपल्याला. बघू शकता शिडी. थोडा रिस्की पण काम आहे. दगड पण बघू शकता ते कसे. तर आपण जाऊ आता पठार पठार वरती, शिडीला पकडून शिडीच्या बरोबर आपण चढतोय. शिडीचा आवाज येतो का? शिडी हालते. अबो बचाव रे बचाव. खतरनाक काम आहे. अजून एक वरती जायचे बघा. हे कसं सपोर्ट दिलेला याला. लय बेकार काय असं. विकट गड, जसं नाव आहे नावासारखाच हा गड पण तेवढा विकट आहे. फायनली शिडी चढून आपण वरती आलेलो आहे. रस्ता इथे मध्ये दगडावर जायचे. रस्ता डेंजर आहे. हो शांत वाटतं जरा, बरं वाटलं जरा. वरती आलो, झाडाखाली बसलो पण. हो लय फिरून फिरून आलोय. रस्ता कुठं नाही, इकडनं का इकडनं चेक करावं लागेल आता. या झाडाला ॲरो लावायची गरज आहे. तिथे ॲरो लावला तर समजेल कोणत्या साईडला जायचे ते. अरे पण हा पण रस्ता आहे का नाही? कसं काय व्हायचं? इथे आपल्याला मठ दिसते पुढे एक. ते मठात जाऊ आपण आता. इथे मागे झाड आहे, मठात जाऊ. दम लागला. बघा आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहे. बाजूला बघू तिथं चालू आहे
का नाही, कोण दिसतोय का? रस्ता नाही इथे ऍक्च्युली नीट. अरे बाबू, हे बघा श्री स्वामी समर्थ मठ, विकटगड सेवा संस्थान, श्री गुरु दत्तात्रय विजय ते कोण दिसत नाही इथे. मठ हे बंद अवस्थेत आहे. काही नाही हो, पुढे जाऊ आता, बाहेर निघू. मठ तर बंद आहे. खूप दम लागला आता आणि आपण मोस्टली आलेलो आहे. होऊ शकतं माझ्या मागे मंदिर दिसतोय, आपल्याला मंदिरावरती जायचे. पटपट जाऊ. शिडी आली, शिडी चढून आपल्याला जायचे. आपण आता आपला 70% ट्रेक आपला कंप्लीट होणार आहे. कारण की या मंदिरावरनं आपण जो किल्ला आहे, किल्ल्यावरती जायला एक अर्धा तास लागतो. कोणाच्या स्थानिकांच्या माहितीनुसार. स्थानिकांनी आता येताना पण आपल्याला काही ट्रेकर्स लोक भेटले, ते सांगितलं हो आता लागलं. दिसतंय का सगळं बोर्ड गेलेले आहेत. याचा आवाज कधी पण गेम होऊ शकते. अरे वा, बघू शकता माझे मंदिर. आपण आलेलोच आहे मंदिरामध्ये. जवळ आलो, बघू शकता कशी लोखंडी पाईपची तटबंदी केली पूर्ण. कशी भारी आहे ना. इकडे मागे कमान केलेली आहे, पुन्हा तटबंदी आणि हा मंदिर भारी वाटतं एकदम. फायनली आपण पोहोचलेलो इथे. बघू शकता समोर आपण जाऊ शकतो. बघू शकता मंदिर आहे आणि मंदिरात जाऊन आता आपण दर्शन घेऊ. दत्ताचं मंदिर आहे असं. वा, बघू शकतो समोरच दत्ताचं मंदिर आहे आणि खाली समोर एक स्टार्टिंगला पादुका आपल्याला बघायला भेटत. आणि त्यांच्या बाजूलाच कसं बोललं तर एक शंकराची आपल्याला पण हे पूर्ण बघायला भेटतो. पिंड आहे तिथे शंकराची. एक हनुमंताची मूर्ती आणि जसं कड्यावरचा गणपती त्या प्रकारे इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते आपल्या समोरची. आणि स्वामींच्या इथं बोर्ड लावलेले आहेत. मंदिराचं दर्शन घेतलं ना आपण का मंदिराच्या मागचा परिसर आपण बघू शकता. मंदिराच्या मागचा परिसर हा झेंडा असतो इथे. सध्या ते झेंडा नाही दिसत आपल्याला. हा बघा कसा परिसर आहे. जंगल जंगल आहे पूर्ण. तर आपलं आहे ना इथलं आता मंदिराचं दर्शन तर झालेलं आहे. आता एक खालनं एक रस्ता आहे किल्ल्यावरती जायचे. आपल्याला इथे गुफा बघायला भेटणार आपल्याला. हा हे इथे रस्ता आहे. इथे चाललाच इथनं आपल्याला गुफेपर्यंत जायचे. युट्यूब चॅनल हो, युट्यूब चॅनल विकास विषय ब्लॉग म्हणून आहे. विषय VISAG. चला आता पटकन आपल्याला जायचे खाली गुफेकडे. मेन जो किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज धान्याचा साठा करायचे तिथं आपल्याला जायचं आहे. तर आपण सध्या आता एकटाच आहे, बाकीचे लोक नाही तिकडे जाण्यासाठी. आणि बघू शकता आपल्याला इथे ना पण एक पाण्याचा टाका बघायला भेटतो, पण पाणी एकदम खराब पाणी, पिण्यासारखं पाणी नाही. ते पाणी पूर्ण एकदम खराब झालेलं आहे. चेक करू शकता पाणी.
तार ॲक्च्युली साईडला तारेमुळे त्रास होतोय जाण्यासाठी ते, पण आपण जाऊ असते असते. रस्ता बघू शकता, रस्ता कसा खाली पूर्ण रिस्की रस्ता, विचित्र रस्ता, खूप डेंजर रस्ता आहे. तर उतरायला सध्या रिस्की काम आहे, ते पण आपण एक करू प्रयत्न. थोडा जो पोल आहे तो पकडण्यासाठी आहे, पण त्याला खालनं बांधकाम तुटलेलं आहे पूर्ण, त्यामुळे उतरायला भेटत नाही तिथून. ठीक आहे, इट्स ओके. अशा ठिकाणी येताना एखादा जोड वगैरे असेल तुम्हाला इझी पडेल, एकमेकांचे सपोर्ट वगैरे घेऊन, किंवा रिस्की पॅच असेल तर एखादा दोर वगैरे घेऊन आलात तर चांगलं होईल. तर आपण पूर्ण जंगलातून चाललोय, रस्ता दिसेन असं झालंय, कसं जायचं कसं उतरायचं. ओह, माय गॉड, पाय ठेवायला जागा नाही येते उतरायला. दत्त मंदिरापासून आहे ना खालचा रस्ता, जो आपण मेन किल्ल्याकडे गुफेकडे जातोय, तो रस्ता एकदम जंगलातला रस्ता आहे. त्यामुळे इथे थोडं सांभाळून जावं लागतं, की थोडा रिस्की कारभार आहे. आणि जंगल जास्तच आहे इथे, झाडं जास्त आहेत भरपूर चारी साईडून, त्यामुळे जरा सांभाळून. आता बघा कसं बसून बसून उतरायला लागतंय. अरे अशा अशा हो, अति उतरशील. हे बघा समोर इथे गुफा आहे, आपल्याला इथे जायचे. बघा ही पोरं बसल्यात, असं आरामात बसलेले आहेत. आपण पण जाऊ इथे आता, फक्त आपल्याला फिरून जायचे, जरा टाइम लागेल. पायऱ्यात बघा मस्त उतरायला, म्हणजे कदाचित हा रोड असू शकतो. दिसतंय इथे मागे पाण्याचे टाके एक, तिकडनं रोड होता काय माहिती, तिथे जायचं होतं का नाही माहित नाही. आपण जसं वाड्या चावशेशे तिथनं आपण पुढे आल्यानंतर आपण राईट मारला, 2 रस्ते लागले आपल्याला. राईट मारला तो आपला डिसिजन हा योग्य होता असं मला वाटतोय. आता हे पाण्याचा टाका आहे आणि रस्ता हाच आहे का दुसरा आहे? बाबो बघा कसा काम आहे, डायरेक्ट खपला ना कारभार. मग असं काम इथं.
क्या बात है। अकेले में जितना मजा आता है उतना डर भी लगता है। डर के आगे जीत है। अरे हो रस्ता लय खतरनाक आहे। सेफली उतरलं खाली तर पुढे बघू। पुढे हा रस्ता हाच आहे वाटतंय। पाण्याचं टाक आहे इथे वरती। चढायला भेटेल का? चढायला भेटेल, उतरायला नाही भेटणार असं मला वाटतंय। माझा कॉन्फिडन्स मला सांगते चढू शकतो माणूस। उतरायला गडबड होईल माझीच। बघा भारी आहे पण वरती नाही जायत मी, आणि मला उतरता येणार नाहीत ना। असंच बघा हो, थोडा रिस्की काम आहे। माझा कॉन्फिडन्स सांगत होतो मला इथे उतरता यायचं नाही। उतरू शकतो म्हणजे थोडी रिस्क आहे। जसं की इथनं बसून उतरता इथं असे असेच थोडं सरकला तिथे जागी पडणार नाही, जास्त खाली पण मार लागू शकतो थोडाफार, म्हणून वरती जायत नाही। चढायला माणूस चढू शकतो, उतरायला फक्त प्रॉब्लेम असतो। म्हणून आपण इथनं निघतोय सेफली। पायऱ्या किती मस्त आहेत बघा, आणि बुरुज बघू शकता पहिले। किती भक्कम आहे। इथे आपल्याला काय बघायचं, मारुतीची मूर्ती बघायला भेटते बघा, खतरनाक आहे। जय बजरंग बली, पवन पुत्र हनुमान की जय। सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलवाले बांधलेले हे बोर्ड लावलेले इथे। आपल्याला ना दर्शन तर झालं आता मारुतीच्या मूर्तीचं, ना आपल्याला गुफेपर्यंत जायचे। आता गुफेपर्यंत जाताना आपल्याला एक परत खाली शिडी लागते, शिडीच्या खाली उतरून जायचे आपल्याला। थोडा आपण रिस्की पॅच आहे। आणि बघा इथे लिहिलेलं आहे किल्ले पेप विकटगड प्रवेशद्वार। आपल्याला इथनं आता उतरतो आपण खाली, बघू शकते शिडी आहे। शिडीवर आपल्याला खाली उतरायचे, तर डायरेक्ट ते बसून घ्या उतरताना आणि मग उतरा। कशा हालतात बघा। खतरनाक काम आहे। शिडीवरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या हालतात, त्यामुळे थोडी भीती सुद्धा वाटते। बघ ही पायरी तर तुटलेलीच आहे। दया खतरनाक हो, उतरल्या जशी खाली। हा रस्ता आहे का बघा। तिकडनं उतरलो ना आपण कुठनं मागणा मारुती मंदिराच्या इथनं, मी सरळ गेलो होतो। सरळ नाही, इथं आपलं लेफ्ट घ्यायचे, लेफ्ट घेऊन खाली उतरायचे। ते गेलो सरळ, त्या पायऱ्या ज्या समजून येत नाही त्यामुळे गेलो पुढे। आता उहू 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 उहू
खतरनाक कारभार. लय भारी आहे. तुम्हाला दिसतं, दाखवतो मी आता. चेहऱ्याची स्माईल बघून तुम्हाला समजेल का भारी येते. लोक झोपल्या तिथे. हा, आपण पोहोचलेलो. बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती येते. बघू शकता आपण फायनली पोहोचलो इथे. आपल्या स्टार्टिंगलाच शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते आणि दाखवल्या बाजूला तोफ दाखवलेले, बैलगाडीची तोफ दाखवलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण किती मोठी बघा. आणि ही जी गुफा आहे त्या गुफेमध्ये आता आपण आतमध्ये जाऊ. डोर का पूर्ण ओपन होत नाही वाटते. बघा किती मोठी गुफा आहे. इथे पण आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुफा आहे किती मोठी बघू शकता. इथे पण मूर्ती दिसते कसली हाय. इथे गणपती बाप्पाची पेंटिंग आहे का दगडात कोरलेली का समजत नाही, पण दिसते इथे. आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेली गुफा आहे आणि गुफा खूप मोठी बघू शकता. म्हणजे प्रकारे 2 रूम सारखे मध्ये भिंत आहे. तर आपण एक खालना जाऊ आता त्या साईडला गुफेमध्ये. बघू शकता इकडे आल्यावर पण स्वामी समर्थ बघायला भेटतात. स्वामी समर्थांची पादुका पण इथं बघायला भेटते आपल्याला. त्यांच्या पेंटिंग केलं मूर्तीच्या स्वामी समर्थांच्या मस्त. तिकडे पण मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती इथे हवन करण्यासाठी. इथे गुफा ही खूप मोठी होऊ शकता. या तिकडे किती लांब गुफा आहे भारी. जे आपण ही गुफा बघतो, ही गुफा ऍक्च्युली तसं बोलतो धान्य कोठार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आहे ना, जेव्हा बाजूला चंदेरीगड आणि कावलीगड आहे त्या गडावरती धान्याची कोठारे नव्हती. म्हणजे कसं आहे, त्याला वरती तिकडं जे धान्य साठवलं होतं ते वरती साठवायला भेटत नव्हतं वरती असल्यामुळे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हा पेबचा किल्ला निवडला आणि त्या किल्ल्याचं नाव विक्रमगड होतं. व खाली पायथ्याला जी देवी आहे पेब देवी, त्या पेब देवीच्या नावामुळे या किल्ल्याला नाव पेब किल्ला असा दिलेलं आहे. बघू शकता मागे ना महाराजांची ना एक नवीन मूर्ती आहे. आता ज्या आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हा नव्हती आपल्याला बघायला भेटली. आणि ही तोफ पण बसवलेली आहे. ही पूर्ण हे प्लास्टिक स्वरूपातली म्हणजे फायबर मध्ये दिसते. आणि मूर्ती तर बघू शकता मूर्ती किती मोठी आहे. मूर्ती पण फायबर मध्येच आहे. आणि मागेच जी गुफा आहे बघू शकता. ही गुफा बोलत असं धान्याचे कोठार आहे. ते पूर्वी यांचा वापर धान्य ठेवण्यासाठी केला जायचा. आणि गुफा ही स्टे साठी करू शकतात, म्हणजे स्टे वगैरे करू शकतात. भरपूर आरात लोक करू शकतात इथे. काही आपल्याला स्टेटस लोक भेटले त्यांच्यावर आपण गप्पा वगैरे मारल्या. थोडा आता रिलॅक्स होऊ आपण मग पुढच्या प्रवासाला निघू. या किल्ल्याचा इतिहास बघितला ना बघा. इथे कसं येतील कोरी काम दिसतो आपल्याला. बजरंगबलीची मूर्ती आहे पर्वत घेऊन जाताना दाखवले तिथे होऊ शकता ना कसं दाखवलेलं आहे. आणि इथेच गणपती बाप्पाची मूर्ती पण कोरी केलेली आहे. म्हणजे पूर्ण दगडावरती कोरी काम दिसतं. हा पूर्ण कोरी काम आहे, नक्षीकाम पूर्ण बघा कसं कोरलेलं दिसतं इथे. चला भरपूर वेळ आपण आराम केला ग्रुप सोबत. आणि आता आपण एक पुढे एक गुफा आहे ती आपल्याकडनं स्किप झाली होती तर ती बघू आता कशी आहे ती. तर पटापट आता आपण तेवढी एक गुफा बघू. त्यानंतर
अजून एक आपला पॉइंट राहिलेला आहे. तर गुफा कुठं आहे ते बघायचे आपल्याला. कशी का आपली स्कीम झाली काय समजला नाही. कदाचित हवा काहीच आहे. हे बघ काही दिसतंय का त्या आतमध्ये, त्यामध्ये आपल्याला जायचंय. तर आपण जाऊ आता पटकन. हे बघ असा जायच्या आतमध्ये आता आपल्याला पूर्ण बसून. बाबो थांब जरा, थांब आत्याशी चाल, मला येऊ दे कारण की मला काय दिसणार नाही ते. बॅग आहे ना, चांगला भेटत नाही, दिसत नाही. काय बोलतो? हे बघ असं उतरून जायच्या आतमध्ये. खतरनाक उपाय आहे. पकेल का आलोच तर आलो असते असे मी. शिडी आलेत नाही ना. बॅगिंग मध्ये जमत नाही मला. हा एवढाच आहे का? वर टॉलला आली का कॅमेरा डायरेक्ट हे आपलं तोंड खाली काय फक्त अंगावाला. तर एक काम करा मोबाईल आलो तर हे फिरत कामं सांगली ना केव्हा जागा न होणार. बघा या अशा प्रकारे गुफाने वाढ वाढवायची फिरतात बघा. आहेत भरपूर आहेत ना. आतमध्ये नाही बॅग बाहेर ठेवली असते ना, अजून बसता आला असता. बाहेर ठेवलं ती बॅग. कुठे तो आहे ना. चलिए अरे बाबा ती लागेल जे होती. लय खतरनाक उपाय. भरपूर एवढा लागला. एक नाही भरपूर आहेत. सगळ्यात खतरनाक काम होता. हे बघ आपण ना थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक तटबंदी पाहायला मिळते मागे. तटबंदी कसली आहे काय समजून येत नाही. आणि हे बघा इथे ही तार आहे. या तारेतून माथेरानचा जो सामानाची ने आण करण्यासाठी रोपवे केलेला आहे. तो वरना माथेरानच्या डोंगरावर ना तिकडनं सामान उचलला जातो. बघा आपल्याला तटबंदी पाहायला भेटते पुढे आल्यानंतर. आणि तटबंदी पण एकदम भक्कम दिसते पुढे आले तर. कडक हवा किती सुटले.
आपण तिकडे पुढे जाऊ आता, बघू काय इथे पण तटबंदीचा अवशेष बघायला भेटतं आपल्याला या साईडला. बघा तटबंदीचा अवशेष बघायला भेटतो आपल्याला इथं. चला आता तटबंदीवर चढू तिकडनं, जरा तटबंदी बघू वरना. खालना तर आपण बघितले तटबंदी, अरे वरती जाऊ तटबंदी बघू आता. काय रे सावलीत बसला आरामात तिकडं. कडक रे, खतरनाक वाटत झाली. ज्याला खाली बघायची भीती असेल ना त्याने इथे येऊ पण नका. आणि आपल्यासोबत एक गायक आहे, त्याकडनं आपल्याला गाणं बोलून घ्यायचे, एक बोलून घ्यायचे. आता तो बोलणार आहे. वाटला तुझा मोठा श्वास घे काय चांगला तर मग सांग, आता तुला सोडायचं नाही मी आता. मावळा मी वादळा मी, अरे मरणाचा भी काळा मी, रणमस्तांची जाता मुची, अरे भ्या कुणाला धावतो र, भीत तलवारीची नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा मी हातरत याच, जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच, तुकड तुकड झालं तरी बी कना कनानं झुजतो र. हो मेला म्हणता गयावी अशी त्याची भासार, हो मेला म्हणता गयावी अशी त्याची भासार, मराठी मातीची तोच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, शंभू शंकराचं नवराजगड गाजत, शिवबाराज 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 राजार, शिवबाराज 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 राजार. क्या बात है शुभम भाई, एक नंबर कडक भावा. हे टाले वाजवा रे, टाले वाजवा भावासाठी. बघा आपला शुभम भाऊ आहे, शुभम बोडके, आणि नेरळ पायर मालचा जे आपला स्थानिक रहिवासी आहे. आणि त्यांनी असा सुंदर असा गाणं शिवाजी महाराजांचं बोललं, पण मन प्रसन्न झालं. जेवढा थकवा आला होता आम्हाला तो थकवा पूर्ण निघून गेलेला आहे. तर भावा तुझ्या मनापासून आभार भावा. तर चला तटबंदीला आपण अशा प्रकारे बघितले, भरपूर वेळ झाला तटबंदीच्या इथे फोटो सेशन वगैरे केला. आपल्या बाकीचा ग्रुप होता आपल्या बरोबर त्यांच्यासोबत. आणि आता आपण इथनं निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. तसं बघून तर आपलं झालेलं आहे आता सर्व. आपण सकाळी आहे ना 10:30 वाजता सुरुवात केली होती. तिथं गाडी पार्किंग केली तिथनं ट्रेकिंग करायला. म्हणजे कसं आहे, हा 1-2 किलोमीटर रस्ता, हा तिथनं पुढचा ट्रेकिंगचा प्रवास. तर आता वाजले 4:15 आणि आपला सक्सेसफुली आजचा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे. 5:30 ते 7 तासाच्या आतमध्ये झालेलं आहे. आणि ह्या जर किल्ल्यावरती यायचं झालं विकटगड म्हणजेच पेचचा किल्ला, तर तुम्हाला आहे ना, तुम्ही मुंबईवरनं या किंवा पुण्यावरनं या किंवा पनवेलवरनं या, तुम्हाला यायचे सेंट्रल राहिला नेरळ रेल्वे स्टेशनला. जर तुम्ही पुण्यावरनं येतात तर तुम्हाला कर्जत जंक्शनला उतरून मग तिथनं लोकल ट्रेनने नेरळला उतरावं लागेल. पनवेलवरनं जरी आला तरी पण तुम्हाला कर्जतवरनं नेरळला यावं लागेल. आणि सेंट्रल लाईनवरनं CST वगैरे येतं त्या साईडून, तर तुम्हाला डायरेक्ट खोपोली किंवा कर्जत ट्रेन पकडून नेरळला यायचे. नेरळला उतरून मग तुम्ही करू शकता, एक प्रकारे टॅक्सी भेटते खालना, 100 रुपये टॅक्सी घेते पर पर्सन. टॅक्सीने येऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला वाटत असेल चालत यायचं तर चालत पण येऊ शकता.
तुमच्यावरती आहे. पण निअरबाय स्टेशन हा तुम्हाला भेटणार आहे नेरळच. आणि काय प्रवास बोलला तर इझी पण नाही बोलू शकत हा किल्ला, कारण की थोडा थरारक अनुभव भरपूर ठिकाणी येतो आपल्याला आणि पावसाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे. तर व्हिडिओचा शेवट हा इथंच करतोय. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.